बघा, आपण सर्वनाम बघितले होते. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरलेला शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. त्याचे 6 प्रकार आपण बघत होतो. पहिला प्रकार सांगितला पुरुषवाचक सर्वनाम. काय कशाला म्हणायचं? तर बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 गट पडतात. बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले जाते असे 3. त्यांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. मग त्याच्यामध्ये बोलणाऱ्याविषयी जो काही उल्लेख येतो त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणतो. तो स्वतःसाठी बोलणाऱ्याचे सर्वनाम करतो. जसं मी, आम्ही, आपण आणि स्वतः. दुसरा प्रकार काय सांगितलं की द्वितीय पुरुषवाचक. याच्यामध्ये ऐकणाऱ्यासाठी आपण जे बोलणारा जे काही सर्वनाम वापरतो त्यांना म्हटलं जातं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. जसं तू, तुम्ही, आपण आणि स्वतः. त्यानंतर तिसरा प्रकार सांगितला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्याच्यामध्ये काय आहे? बोलणारा तिसऱ्या व्यक्तीसाठी जे सर्वनाम वापरतो त्याला म्हटलं. त्याच्यामध्ये बघा, सर्वात महत्वाचं संबंधी सर्वनाम, सॉरी दर्शक सर्वनाम कशाला म्हटलं जातं? तर ज्यावेळेस आपल्या जवळची किंवा दूरची वस्तू हे दाखवायचं असतं त्यावेळेस आपण दर्शक सर्वनाम वापरतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा पेन बघा, हा शब्द काय केला आपण? पेन दाखवण्यासाठी वापरला. ते माझे काका चालले, ते दाखवण्यासाठी काय केलं आपण? याचा वापर केला. त्यानंतर आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय? तर यात संबंध दर्शवला जातो. जसं बघा, जे पेराल ते उगवेल, ज्याची कावी पोळी त्याची वाजवे टाळी. ज्याचे आणि जे हे तुम्हाला काय दाखवलंय? संबंध दाखवत आहे. कळलं का? पुढचा प्रकार सांगितलं सर्वनाम. प्रश्नार्थक म्हणजे काय? प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला प्रश्नार्थक म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामाचं उत्तर हे निश्चित असतं. काहीतरी निश्चित उत्तर त्यातून येतं. उदाहरणार्थ कसं बघा, कुठे गेलोय? उदाहरणार्थ बघा, तुझे नाव काय? या वाक्यामध्ये बघा, उत्तर तुम्ही सांगू शकता का नाही? ज्याला प्रश्न विचारलाय तो उत्तर निश्चित सांगतो का नाही? काय? म्हणून याला काय म्हणायचं? प्रश्नार्थक सर्वनाम. दुसरं बघा, कोणाला सरांनी मारले? कोणाला सरांनी मारले? हा, याचं निश्चित उत्तर येईल का? नाही. 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 हो सर, सांगू येईल शकत नाही का कुणाला? वर्गात कोणाला? जर समजा सरांनी कोणाला मारले असेल तर तुम्ही सांगू शकत नाही का त्याचं निश्चित उत्तर? यस सर. सांगू शकता ना? यस. तिसरा बघा, लाडू कोण खातो? किंवा लाडू कोण खात आहे? समोर एखादा लाडू खाणार असेल आणि त्याच्याविषयी विचारले तर तुम्ही त्या प्रश्नाचं निश्चित उत्तर देऊ शकता ना? यस. कोण? कोण? बरोबर. आता पुढचं बघा, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण, काय ही सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हटलं जातं. जसं उदाहरण बघा, कोणी कोणाला हसू नये. या वाक्यात कोणी कोणाला हसू नये म्हणजे कोणाचा उल्लेख केलाय का इथे? किंवा आपण निश्चित सांगू शकतो का नेमकं कोणाला हसू नये? नाही. किंवा पुढचं बघा, या जगाचे काय होईल कुणास ठाऊक. कोणासाठी वापरले हे निश्चित सांगू शकतो का आपण? नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणचा अर्थ सांगू शकतो का तुम्ही? नाही. नाही. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते.
निश्चित उत्तर आहे का? नाही. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते, कायचं निश्चित उत्तर आहे का? नाही. 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 बरोबर. कोणी यावे कोणी जावे, वाक्यात निश्चित उत्तर येतंय का याच्यातून? नाही. 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 नाही ना. म्हणून त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात. ठीक आहे, कळलं का? हो. हा. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे यातला आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक म्हणजे काय? तर बघा, आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. काय? आपण आणि स्वतः ही दोनच सर्वनामे याच्यामध्ये येतात. आणि दोघांमधला फरक काय आहे की पुरुषवाचक मध्ये आपण केवळ अनेक वचनात वापरतो, तर आत्मवाचक सर्वनाम हे दोन्ही वचनामध्ये वापरता येते. त्यानंतर पुरुषवाचक आपण हे वाक्यात आरंभी येऊ शकते, पण आत्मवाचक मध्ये आपण तसे येत नाही. आणि तिसरा म्हणजे आपण, आम्ही व तुम्ही या अर्थाने येते तेव्हा ते पुरुषवाचक असते, व स्वतः या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते. लक्षात ठेवायचं, जर वाक्यात दिलेल्या वाक्यामध्ये आपणचा अर्थ स्वतः असा झाला तर त्या शब्दाला काय म्हणायचं आपण? आत्मवाचक सर्वनाम. उदाहरणार्थ बघा, कसं उदाहरण येऊ शकतं. मी आपणहून तिकडे गेलो. मी आपणहून तिकडे गेलो. आपणहून याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वतःहून होतो ना? कळतंय का? हो. त्यांनी स्वतः मला पेढे भरवले. स्वतः हे सुद्धा काय आहे? आत्मवाचक सर्वनामच आहे. आलं का लक्षात? हो. आता मला सांगा, हे वाक्य तुला काय हवे ते माग, या कायचा मला उत्तर सांगायचंय. कोणत्या प्रकारची सर्वनाम आहे? प्रश्नवाचक सर्वनाम. हा? प्रश्नवाचक सर्वनाम. प्रश्नवाचक. याचं उत्तर निश्चित आहे का ते सांगा आधी. नाही. हो. याचं उत्तर निश्चित आहे का? नाही. आहे? नाही. नाही. मग जर त्याचं उत्तर निश्चित नाहीये तर मग तुम्ही त्याला प्रश्नवाचक कसं काय म्हणू शकता? ते अनिश्चित असतं ना. मी तुम्हाला काय सांगितलं, ज्याचं उत्तर निश्चित येतं त्याला आपण काय म्हणणार? प्रश्नार्थक. पण ज्याचं उत्तर निश्चित नसतं त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. कळलं का आता? हो. हो सर. तू किती मूर्ख आहेस. या वाक्यात अनिश्चित सर्वनाम. तू हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? पहिलं पुरुषवाचक. प्रथम, दुसरं दर्शक, तिसरा आत्मवाचक, चौथा प्रश्नार्थक. प्रथम. सांगा प्रथम. कोणत्या प्रथम? सॉरी, पुरुषवाचक पाहिजे होता. पुरुषवाचक सर्वनाम. सर्वनाम. कोणत्या प्रकारचं पुरुषवाचक आहे ते सांगा बरं. पुरुषवाचक मधला कुठला प्रकार येतो? पुरुषवाचक मधला कुठला प्रकार आहे तेवढं सांग. द्वितीय पुरुषवाचक. कुठला प्रकार आहे तो? द्वितीय पुरुषवाचक हे द्वितीय. एकदम करेक्ट उत्तर आहे. हा, द्वितीय म्हणजे काय? तर ऐकणाऱ्यासाठी वापरलाय ना, समोरचा कोणीतरी ऐकतो त्याला बोललाय ना. कळतंय का?
हो सर. काही अडचण कोणाला? नाही. पुढचं उत्तर बघा, पुढचं उत्तर द्या. रस्त्यात ते माझे काका उभे झाले. ते पुरुषवाचक सर्व. पुरुषवाचक सर्व. अंडरलाईन आहेत ते खाली. सांगा आता. कोणत्या प्रकारचे सर्वनाम? दर्शक सर्वनाम. दर्शक दर्शक सर्वनाम. हा? दर्शक दर्शवण्यासाठी वापरलाय ना? दर्शवण्यासाठी वापरलाय ना? आहे का नाही? हो. पुढचं. ती माझ्या मामांची मुलगी आहे. तर ती खाली अंडरलाईन. या ठिकाणी माझ्या खाली अंडरलाईन. सांगा कुठल्या सर्वनाम? आत्मवाचक. आत्मवाचक. अरे आत्मवाचक मध्ये काय सांगितलं? आत्मवाचक मध्ये स्वतःचा अर्थ होतो. इथे स्वतःचा काही संबंध आहे का? फक्त सर्वनाम. कोणतं सर्वनाम आहेच ना, ते सर्वनामाला कुठं नाही म्हणतोय आपण. हो. मग सर्वनामाचा कोणता प्रकार आहे ते सांगा आता. बर, पर्याय देतो. पुरुषवाचक, दुसरा दर्शक, तिसरा संबंधी आणि चौथा आत्मवाचक. कोणता प्रकार आहे? संबंधी. दर्शक. अरे ती माझ्या मामाची मुलगी आहे. माझ्या म्हटलं तिथं कुठं संबंध आहे ना? अरे तिथं काही संबंधित आहे ना. तिथं दर्शवता कुठं माझ्या मामाची काही दाग होती का? हा, ती खाली अंडर असते तर तुम्ही सांगितलं असतं दर्शक सर्वनाम. कळलं का? माझ्या सांगितलंय ना, संबंध माझ्याशी आहे. कळलं का? येते का लक्षात? हो. पुढचं. तुला चहा हवा की पोय? सांगा. तुला खाली अंडरलाईन करू. संबंधी सर्वनाम. संबंधित. काही संबंध आहे? काही संबंध आहे? कोणाचा संबंध कोणा सांगा बरं. लगेच वरती संबंध, लगे खाली ते संबंधच लावली लागलं लगे. काही डोकंच लावती नाही. तुला 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 ऐकतोय ना का बाहेर आहे? संबंध नाही. पुरुष. अरे पुरुषवाचक घेणारे बाळांनो, मी काय सांगितलं? ज्या वेळेस तुमचे शब्द बोलणारा, ऐकणारा आणि तिसरीच व्यक्ती यांच्यासाठी येतात तेव्हा त्याला आपण पुरुषवाचक म्हणतो. संबंधी केव्हा म्हणणार? ज्या वेळेस संबंध दाखवतो तेव्हा म्हणणार ना. काही संबंधाचा काही संबंध आहे का इथं? हा, सांगा. नाही. मग कसं काय सांगताय तुम्ही? प्रश्न समजून काय त्याच्यावर लक्ष पाहिजे. गीता जी की वर्गात
वर्गातील सर्वात हुशार मुलगी आहे. आता जी खाली अंडरलाईन. कोणत्या प्रकारचं सर्वनाम? संबंधित सर्वनाम. सर्वनाम. बरोबर. दर्शक तर नाही संबंधी. अरे संबंधीचे नाही. संबंधित सर्वनाम. हा पेन मी पुण्यात घेतला. हा खाली अंडरलाईन. दर्शनी सर्वनाम. दर्शक दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. आणि काय मी कोणत्या प्रकारचं सर्वनाम सांगा बरं. हा कळलं. पुरुषवाचक सर्वनाम. दर्शक. अरे पुरुष वाचक येणारे दर्शकला काय संबंध आहे का? हा मी काय सांगितलं बोलणार स्वतःसाठी वापरतोय ना. आला का पुरुष तुमचा? कळतंय का? हो सर. हो. पुढचं. तू लग्नात कोणा कोणाला पाहिले? दर्शक सर्वनाम. प्रश्नवाचक प्रश्नवाचक. प्रश्नवाचक सर्वनाम. प्रश्नवाचक. प्रश्नवाचक प्रश्नवाचक सर्वनाम. बघा केला का विचार याच्यावर? प्रश्नवाचक. प्रश्नवाचक सर्वनाम. अरे, मला सांगा तुम्ही लग्नात कोणा कोणाला पाहिले? किती जणांचे नाव सांगू शकतात? सगळं गाव येईल राहतं. दर्शक निश्चित सर्वनाम. सांगू शकता? निश्चित सांगू शकता का? अनिश्चित सर्वनाम. हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. कळलं का? हो. ज्याचं उत्तर निश्चित नाही ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असतं. ठीक आहे. येतंय का लक्षात? हो. हो. हो सर. हो. तिची वही त्यांनी पाहिली. पुरुषवाचक सर्वनाम. थांबा. आणि तिची वही त्यांनी पाहिली आणि ते मोठ्याने हसले. आता मला सांगा या वाक्यात तिची हे कोणते सर्वनाम आहे? सांगा तिची हे कोणते सर्वनाम? हा दर्शक सर्वनाम. व्हेरी गुड. दर्शक सर्वनाम आहे.
कुठलं आहे? दर्शक दर्शक सर्वनाम. वही दाखवते ना. हो हा, त्यांनी हे कोणतं सर्वनाम आहे? त्यांनी, त्यांनी पाहिली. हे सुद्धा दाखवायचंच काम करताय ना. हे पण दर्शकच आहे. कळलं का? ते काय आहे सांगा ते. ते मोठ्याने असले. दर्शक ती ही दर्शक सर्वनामाची. कळलं का? दाखवायचं काम केलंय त्यांनी. येतंय का लक्षात? हो. सुनीता आणि अनिता तिच्या विषयी बोलतात. तिला सुनीता आणि अनिता विषयी बोलतात तिला आम्ही वर्गात रडताना बघितले. आता पहिला शब्द आहे जिच्याविषयी. सांगा कोणता सर्वनाम? संबंध संबंधित. व्हेरी गुड. एक कल्पना. त्यानंतर आम्ही. मी सर्वनामाचा प्रकार. दर्शक पुरुष हम्म? संबंधित. पुरुष आम्ही 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 दर्शक आम्ही कोणाला दर्शवतोय का? नाही. पुरुषवाचक पुरुषवाचक हे पुरुषवाचकच आहे, कारण त्यात बोलणार आहे आणि ऐकणार दोघे येत. कळलं का? पुढचा. ती असते आणि मी म्यूट करणार बर का. मलाही हसवते. चला सांगा, ती हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम? पुरुषवाचक पुरुषवाचक दर्शक दर्शक ती हे दर्शक सर्वनाम आहे. दर्शक म्हणून. ती हे दर्शक सर्वनाम आहे. हं? आणि मलाही मलाही हसवते. हं? पुरुषवाचक पुरुषवाचक. हे पुरुषवाचक आहे. पुरुषवाचक ठीक आहे. थोडं लक्षात राहील. हो काय अडचण? काय अडचण आहे कोणाला? नाही नाही सर.
लक्षात आलं का रे सगळ्यांना? हो सर. सर पीडीएफ तुम्हाला पाठवतो मी. जमेल सर्वांना? हो सर हो बरं आता विशेषण घेऊ का पुढे? सेशन पूर्ण नाही होणार एवढं, हो सर. म्हणजे जेवढं होईल तेवढं घेऊ. हो दिसतंय सगळ्यांना? हो सर. आपल्याला पुढचा भाग शिकायचा आहे तो म्हणजे विशेषण. विशेषण कशाला म्हणायचं बघा. नामाविषयी अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हटलं जातं, ज्याला इंग्लिश मध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणतात. काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? द वर्ड गिव्ह ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट नाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. ओके. जसं उदाहरण बघा इथे मी तुम्हाला आता सांगितलं आमचा कुत्रा काळा आहे. या वाक्यामध्ये बघा काळा हा जो शब्द आहे हा काय सांगतोय? कुत्र्याविषयी सांगतोय की नाही माहिती? हो म्हणून त्याला काय म्हणायचं? विशेषण. काय म्हणायचं? विशेषण. विशेषण. माझ्याकडे 5 पेन आहे. आता 5 पेन, 5 हा जो शब्द आहे हा काय पेन करतोय? पेन. पेनाची संख्या दाखवतोय, म्हणजे पेनाबद्दल अधिक माहिती सांगतोय की नाही? विशेषण. हो त्याला पण विशेषण म्हणायचं. ठीक आहे. पुढे बघा. मग विशेषणाचे काही प्रकार आहे. पहिला प्रकार म्हणजे गुणविशेषण. ज्या विशेषणाने आपण आपल्याला नामाचा गुण कळतो त्याला म्हणायचं गुणविशेषण. जसं बघा ससा पांढरा शुभ्र असतो. या वाक्यात सस्याबद्दल अधिक माहिती कोणता शब्द सांगतोय? पांढरा शब्द सांगतोय का नाही? म्हणून त्याला काय म्हणायचं? गुणविशेषण. गुण दाखवतो ना. हो त्यानंतर तो फार बोलका आहे. या वाक्यात बघा बोलका हा शब्द सुद्धा बोलका. काय सांगतो? बोलका गुण दाखवतोय ना. गुणविशेषण. हं? लाडू गोड झाले. गोड. गोड हा शब्द आहे. ठीक आहे. किंवा गोड लाडू मला आवडतात. ला या वाक्यात गोड लाडू यामध्ये बघा लाडू या शब्दाबद्दल अधिक माहिती कोणता शब्द सांगतोय? गोड सांगतोय का नाही? गोड. म्हणून त्याला काय म्हणतो? गोड. गुणविशेषण. कळालं? हो पुढचं बघा संख्या विशेषण. ज्या विशेषणाने आपणास नामाची संख्या कळते त्याला म्हणायचं संख्या विशेषण. उदाहरणार्थ 5 पांडव. पांडवांची संख्या किती आहे? 5. त्यानंतर संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार आहे. एवढे काही आता काही ठिकाणी तुम्हाला आहे, काही ठिकाणी नाहीये, पण तुम्हाला वरच्या वर सांगून ठेवतो. ठीक आहे. लक्षात ठेवा कसे ओळखायचे का. पहिला आहे गणनावाचक किंवा ज्या ठिकाणी मोजणी केली जाते. मग मोजणी करताना आपण मोजताना 1 2 3 4 म्हणतो का नाही? जर हो. पूर्णांकात आलं तर त्याला पूर्णांकवाचक गणना विशेषण म्हटलं जातं.
अपूर्णांकात आलं त्याला अपूर्णांकवाचक गणना विशेषण म्हटलं जातं. आणि काही वेळेस आपण असं म्हणतो बघा, दोन्ही जण इकडे या किंवा तिन्ही बहिणी घरी गेल्या, तर आता हे दोन्ही तिन्ही हे जे शब्द असतात त्यांना साकल्यवाचक म्हटलं जातं. ठीक आहे, संख्याचाच प्रकार आहे तो, पण मोजताना तो असा मोजला जातो. ठीक आहे. हो त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे हो क्रमवाचक संख्या विशेषण. क्रमवाचक म्हणजे सर त्याच्यात क्रम सांगतात. हो सर, 1 2 3 क्रम. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ, म्हणजे सिक्स्थ, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. एथ, नाईन्थ, 20. हा, पुढचं बघा क्रमवाचक. क्रमवाचक मध्ये क्रम दर्शवलेला असतो. काय असतो? दुसरा, तिसरा, क्रम. चौथा. हा, जसं आपण म्हणतो बघा, तुझा फर्स्ट, घराचा नंबर सांगायचा असला आपण काय म्हणतो, माझा 5वा बंगला आहे. हा? बरोबर आहे की नाही? मी 3ऱ्या मजल्यावर राहते. आहे की नाही? माझा हे जे एक आपण दाखवून. हा, बोला बोला काय? माझा 11वा वाढदिवस आहे. बरोबर, हे जे काय आपण बोलतो याला म्हणायचं क्रमवाचक. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आणखी पुढचा प्रकार म्हणजे आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक मध्ये काय असतं? आवृत्ती किती वेळा झाली सांगितलं. जसं बघा, मला चौपट बक्षिसे मिळाली किंवा मला 5 दुप्पट, पट. पाचपट, दुप्पट, तिप्पट. बरोबर. हा, याच्यात पट सांगितले असते, त्याला म्हणायचं त्याच्यात आवृत्ती. एकेरी दुहेरी ते पण येतं. हो हो. हम्म. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे पृथकत्ववाचक. पृथकत्व म्हणजे काय? घोळका असेल ना त्यातून वेगवेगळे केला जातं. जसं बघा, तुम्ही एकदम गर्दीने शिक्षकांकडे वही तपासायला गेले तर शिक्षक काय म्हणतात? एक 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 नाही अरे, किंवा 2-2चे गट करा म्हणतात की किंवा नाही? 4-4चे करा. हा, हो. याला म्हणायचं पृथकत्ववाचक. कळलं का? हो त्यानंतर आहे अनिश्चित किंवा सामान्य म्हणजे विशेषण. थोडा, सर्व, काही, खूप. हा, हे काय असतात ना याच्यात आहे ना, जे काही शब्द येतात त्यामध्ये संख्याच असते, पण ते निश्चित संख्याने सांगू शकत. जसं बघा इथं उदाहरण आहे, सर्व काही त्याला माहित आहे. आता सर्व काही म्हणजे काही आपण सांगू शकतो का निश्चित? नाही. किंवा सर्व मुलांनी म्हणजे खाली आपल्याला बसा. असं माहित नसते की त्याला काय माहितीये, एवढं काय 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 माहितीये. काय 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 आपण म्हणतो ना त्याला सर्व काय माहितीये, पण आपल्याला माहित नसते, ते निश्चित नसते की काय काय माहितीये. बरोबर. याच्यामध्ये निश्चितता नसते मोजताना. अलग लक्षात, निश्चित मोजणी नाही. कळलं का? मी तुम्हाला सांगितलं की मला खूप आनंद झाला. आता खूप आनंद म्हणजे किती आनंद झाला हे कळलं कोणाला? नाही. नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? अनिश्चित किंवा सामान्य संख्या ज्ञान. विशेषण. संख्या विशेषण. सामान्य ज्ञान नाही, सामान्य विशेषण आहे, विशेषण. हा? विशेषण. पुढे बघा, सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक म्हणजे काय? काही वेळेस काय होतं, सर्वनामाचा वापर विशेषण म्हणून केला जातो, म्हणून त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. जसं बघा, ही माझी वही आहे. आता ही माझी वही आहे किंवा वहीच्या आधी माझी वही वापरलंय, मग माझी आहे काय? प्रत्येक सर्वनाम आहे ना. हो हो त्याचा वापर काय केला? विशेषण म्हणून केलाय. मग अशा प्रकारच्या विशेषणांना काय म्हणायचं? सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. याच्यामध्ये हा पासून असला, असा, इतका, एवढा, अमका धमका हे जे शब्द बनतात त्याला म्हटलं जातं सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. तुम्हाला मी काल आणखी एक प्रकार सांगितलं होता बघा, क्रियापदाचे मूळ धातू. धातू साधित सांगितलं होतं बघा, धातू साधित. तर धातू कशाला म्हणायचं? क्रियापदाचा जो काही मूळ शब्द असतो ना त्याला धातू म्हटलं जातं. क्रियापदातील मूळ शब्दाला काय म्हटलं जातं? धातू म्हटलं जातं. आणि धातूपासून बनलेल्या विशेषणांना काय म्हटलं जातं? तर धातूंपासून बनलेल्या विशेषणांना धातू साधित विशेषण म्हटलं जातं. जसं बघा, हस्तापासून हसरा. उदाहरण बघा काय आहे? हसरा मुलगा सर्वांना आवडतो. हसरा. दसरा. येतोय का लक्षात? हो हो लक्षात येते का? पुढे बघा, पीक. पीक पासून पिकलेला. पिकलेला आंबा मी खाल्ला. बरोबर. रांग पासून रांगणारा. मूल रांगायला लागले किंवा रांगणारे मूल मी बघितले. ठीक आहे. वाहापासून वाहती.
वाहती नदी आमच्या शेजारीच आहे. हो, कळलं का? हो. याला म्हणायचं बघा, धातूपासून जे विशेषण बनतं त्याला धातुसाधित विशेषण म्हणतात. त्यानंतर बघा, आता नामापासून विशेषण बनतं काही वेळेस त्याला नामसाधित विशेषण म्हणतात. जसं बघा, दुकान हा शब्द आहे, पडलं रे. पण आपण काय म्हणतो रे, चहा दुकान, मेडिकल दुकान, कापड दुकान. आता प्रत्यक्षात चहा कापड हे काय रे, नामच आहे ना, हो. नाव आहे ना, हो. पण त्यांचा वापर विशेषण म्हणून झाला का नाही? त्यांचा वापर विशेषण म्हणून ज्या वेळेस केला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? नाम साधित. नाम विशेषण. कळतंय का? हो. काही अडचण कोणाला? नाही. कोणी असं आहे ज्याला नाही समजलं? समजलं. समजलंय. समजलं प्रत्येकाला? हो. पुढे बघा, अव्यय साधित विशेषण. जसं वर पासून वरचा हा शब्द आहे, तो वरच्या मजल्यावर राहतो. वरचा मजला म्हणजे काय झालंय, प्रत्यक्षात ते अव्यय आहे, पण त्या अव्ययाचा वापर विशेषण म्हणून केलाय, म्हणून त्याला म्हटलं जातं अव्यय साधित विशेषण. ठीक आहे. हो. हो. आणि काही वेळेस नाम विशेषण आहे, हे सगळे प्रकार बघितले ना आपण, ते सोडून आणखी प्रकार, दोन प्रकार पडतात. म्हणजे नामाच्या आधी आलं तर आधी विशेषण, आणि नामाच्या नंतर आलं तर विधी विशेषण म्हणतात. ठीक आहे. नामाच्या आधी आलं तर त्याला विधी विशेषण किंवा पूर्व विशेषण, आणि नामाच्या नंतर आलं तर विधी विशेषण किंवा उत्तर विशेषण म्हणतात. एवढं लक्षात ठेव. जसं बघा, मुलगा हुशार आहे, नामाच्या आधी आलं की नाही विशेषण, आपल्या नंतर आलं ना, मुलगा सदैव वापरलंय ना, म्हणून त्याला काय म्हणायचं? विधी विशेषण. चांगला मुलगा सर्वांना आवडतो. येतंय का लक्षात? हो. हो. काही अडचण कोणाला? नाही. बोला बोला पटापट. काही अडचण? नाही. पुढचा आहे क्रिया विशेषण. काही विशेषणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून विकारी असतात, त्यांना क्रिया विशेषण म्हणतात. जसं बघा, शहाणा मुलगा आहे, या ठिकाणी क्रियापदाबद्दल थोडी माहिती सांगितली, म्हणून त्याला क्रिया विशेषण सुद्धा म्हटलं जात. ठीक आहे. एवढं सध्या सर्वनाम आणि विशेषणाबद्दल लक्षात ठेवा. आणि सगळ्यांकडे मला एक सांगा, तुमच्याकडे पुस्तक आहे का तुमच्या वर्गाच्या अनुसार? हो. हो सर. आहे ना? त्या पुस्तकातून हे जे काही प्रकार आपण शिकतोय ते प्रकार जरा सोडवत चला. ठीक आहे. हो. हो. ठीक आहे, आपण इथे थांबूया मग.